शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय। कोकणाला वादळ हे नवीन नाही। वादळ वाऱ्यामुळे कोकणात एक साधं नारळही पडत नाही। असं असताना कोकणामध्ये आपटे नावाच्या गृहस्थांनी बनवलेला पुतळा हा तुटतो फुटतो आणि खाली पडतो। जे स्वतः महाराज अनेक वादळ वाऱ्यांना सामोरे गेले, स्वराज्याची स्थापना केली आणि इथल्या रयतेला सुखी केलं। महाराष्ट्र ओळखला जातो तो शिवरायांमुळे। आज या भ्रष्ट सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे ज्याने एकही पुतळा बांधला नव्हता त्या आपटेला कॉन्ट्रॅक्ट मिळतं। पुतळा बनवायला 3-3, 4-4 वर्ष लागतात। 3 महिन्यात का 15 दिवसात का काहीतरी बनवलं। त्यावर साधं कोणाचं लक्षही नव्हतं। तो पुतळा बघितल्यानंतर ते शिवाजी महाराज वाटतच नव्हते। पण या सरकारने कधीही काळजी घेतली नाही। 50%, 50%, 50%, सगळ्यात 50% होणार असेल तर हेच होईल। कुठे ब्रिज तुटतोय, कुठे रस्त्याला खड्डे पडतायत, कुठे रस्ते खाली जात आहेत। महाराजांकडे हे नव्हतं। 100, 200 वर्ष पुतळे या जगात आहेत। स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 1886 साली बांधला गेला, अजून इंचभरही हललेला नाही। तो बनला फ्रान्स मध्ये आणि गेला अमेरिकेत। आपल्या मागचा पुतळा, या पुतळ्याला बांधून 50 वर्ष झाली आहेत। पहिला जो पुतळा कोल्हापुरात बांधला गेला त्यालाही जवळजवळ 100 वर्ष पूर्ण झाली आहेत। हा महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास आहे। आजही अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंत शिल्पकार आपल्याकडे आहेत जे विविध पुतळे बनवत आहेत। त्यांना विचारात न घेता या आपटेला कुठनं शोधून आणलात तुम्ही? महाराष्ट्राला माहिती द्या, या आपटेने किती पुतळे बनवले होते। कुठलाही अनुभव नसताना आपटेला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट का दिलं? याची तपासणी का नाही करून घेतलीत? मी स्वतः पुतळा बनवलाय, मी नाही बनवलाय पण लोकवर्गणीतनं बनवलाय कळवा नाक्यावर। या बघा त्या पुतळ्याची शान। गेटवे ऑफ इंडियावरचा पुतळा बघा, बघा त्या पुतळ्यावरची शान। महाराष्ट्रातला पहिला पुतळा अश्वरूढ पुतळा हा नेहरूंच्या हस्ते बसवण्यात आला, बघा त्या पुतळ्याची शान। महाराज म्हणजे महाराष्ट्र आहे। अजूनपर्यंत शासनाच्या वतीने एकही माणूस बाहेर आला नाही आणि महाराजांची माफी मागितली नाही। महाराज चुकलं, कोणी माफी मागितली तर महाराष्ट्र उदार मनाने माफ करतो। महाराष्ट्राचं मन फार उदार आहे। पण चुकी असून पण तुम्ही माफी मागणार नसाल तर महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवेल। मला वाटतं 10 वर्षापूर्वी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या ठिकाणी आले आणि लोकांनी त्यांना मनुष्यांचा अपमान या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे। आणि तुम्ही बघितलं असेल भ्रष्टाचाराची सीमा ओलांडलेली आहे। आज मालवणमधला जो हा राजकोट किल्ल्यातील जो या ठिकाणी पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा ज्या पद्धतीने जी काही घटना घडली आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल सरकार, काल तर मुख्यमंत्री सर्व दहीहंड्याला फिरत होते। लाज वाटत नाही त्यांना? छत्रपती शिवाजी महाराजांचं आज एवढी मोठी घटना झालेली असताना सुद्धा या संबंध दहीहंड्याचं मध्ये त्या ठिकाणी समृद्धी यांची झाली, परंतु आज त्या समृद्धी महामार्गाची अवस्था काय आहे? स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी स्वतः खड्डे बुजवत आहेत। अरे तुम्हाला अधिकाऱ्यांकडून काम करून घेता येत नाही का? लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला घेऊन त्याकडे खड्डे बुजवायचं काम करतायत। ते तिथून निघाले लगेच खड्डा तिकडे करण्यासाठी। आज तुम्ही बघितलं असेल आज म्हणजे कुठलीही त्यांना अस्मिता त्या ठिकाणी नाही आणि आज त्या ठिकाणी राजकारण करतायत। मला वाटतं यांना त्या ठिकाणी राज्य करण्यासाठी लायक नाहीत आणि त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, नाहीतर 1.5 महिन्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना जनताच या ठिकाणी बसवेल। विचार येतं काय? पोलीस बंदोबस्तामध्ये
आज त्यांचं सर्व काम चालू आहे. पोलीस बंदोबस्त हटवा आणि या समोरासमोर मग तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे कसे असतात हे तुम्हाला मावळे ते तुम्हाला समजेल. आज तुम्ही बघितले असेल महिलांवरती तुम्ही या अशा पद्धतीने हे करताय, लाज वाटायला पाहिजे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की या ठिकाणी फक्त लाडका कॉन्ट्रॅक्टर, लाडका मेवणा, लाडका भाऊ, लाडका मुलगा, लाडका हे सर्व तुम्ही बघितलं, सर्व लाडक्यांसाठीच योजना चालू आहे स्वतःच्या, आणि स्वतःची समृद्धी या ठिकाणी चालू आहे. आणि मला वाटतं सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हे स्वराज्य निर्माण केलं. परंतु आज छत्रपतींचं नाव घेऊन ज्या पद्धतीने हे राजकारण करू पाहतायत आणि या लोकांच्या भावनेशी खेळतायत, तर मला वाटतं ह्यांना इथे राहण्याचा अधिकार नाही आणि मला वाटतं त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा. चला. छत्रपती शिवाजी.